तुमचा विश्वास, आमची बातमी. खेळासाठी उभारलेली सुविधा आणि त्याच ठिकाणी जाळपोळ. नवीन नाशिकमधील गोविंदनगरमध्ये घडलेली ही घटना केवळ आगीची नाही, तर शहरातील वाढत्या राजकीय द्वेषाचं गंभीर चित्र दाखवणारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या पहिल्या बॉक्स क्रिकेट टर्फला अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जातोय. नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक 24 मधील गोविंदनगर बांबू गार्डन लगत उभारण्यात आलेला नाशिक महानगरपालिकेचा पहिलाच बॉक्स क्रिकेट टर्फ, जो काही दिवसांपासून युवक आणि खेळाडूंसाठी आकर्षण ठरत होता. मात्र 20 जानेवारी 2026 रोजी रात्री अज्ञात असामाजिक तत्वांनी या टर्फला आग लावली. या जाळपोळीमध्ये टर्फचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 5 ते 7 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. खेळाऐवजी जाळपोळ झाल्यामुळे गोविंदनगरसह संपूर्ण सिडको परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. या घटनेनंतर शिवसेनेचे महानगर प्रमुख तथा नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक प्रवीण बंटी तिम्मे यांनी सिडको विभागीय कार्यालयातील विभागीय अधिकाऱ्यांकडे तातडीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील सार्वजनिक आणि क्रीडा सुविधा अशा प्रकारे उद्ध्वस्त केल्या जात असेल तर हा केवळ आर्थिक नुकसानीचा विषय नसून शहराच्या सुरक्षिततेचा आणि शांततेचा प्रश्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी क्रीडा संकुलाच्या सुरक्षेची व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. प्रभाग क्रमांक 24 मध्ये नाशिक महापालिकेत ज्यावेळेस मी नगरसेवक होतो 2017 निवडून आल्यानंतर, त्यावेळेस नाशिक महापालिकेचं पहिलं बॉक्स क्रिकेट यासाठी 60 लाख रुपये मंजूर करून हे बॉक्स क्रिकेट ग्राउंड आपण इथे तयार केलं होतं. या ग्राउंडचं आपण बघू की आत्तापर्यंत योगा असेल किंवा बॉक्स क्रिकेटमध्ये क्रिकेट घेण्यासाठी येथील जे काही विद्यार्थी असेल किंवा जे मुलं आहेत त्याचा वापर करता. पण आपण बघू की कोणतरी नतभक्षकांनी इलेक्शनमध्ये काही हारजीत चालूच असते, पण कोणतरी हेतुपुरस्कर का प्रवीण तिम्मेंनी बॉक्स क्रिकेट बनवलं आहे आणि ते जाळण्याचं काम रात्रीतून कोणतरी नतभक्षकांनी केलेलं आहे. निश्चित त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो शिवसेनेच्या वतीने. भाऊ काही तक्रार केली की या संदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडे पत्र पण आपण दिलेलं आहे की संबंधित आपण मुंबई नाका पोलीस स्टेशनला त्वरित महापालिकेने गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. दरम्यान या घटनेमागे निवडणुकीनंतरही सुरू असलेल्या राजकीय द्वेषाची छाया असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. निवडणुकीपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप आणि टीका सुरू होती, मात्र निवडणुकीनंतरही अशाच प्रकारचे सहकाटशह राजकारण सुरू असल्याचे संकेत मिळत असून हे चित्र शहरासाठी घातक ठरू शकते अशी भावना व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 29 मधील नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या कार्यकर्त्यांनी एका दाम्पत्याला मारहाण केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला होता. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता प्रभाग क्रमांक 24 मध्ये बॉक्स क्रिकेट टर्फला आग लागल्याची घटना घडल्यानं सिडको परिसरात पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराचं सावट पसरलं आहे का असा सवाल उपस्थित होतोय. सध्या या प्रकरणाची पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता असून लवकरच चौकशी सुरू होण्याचे संकेत मिळत आहे. आता दोषींवर नेमकी कोणती कारवाई होते आणि शहरातील क्रीडा सुविधा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासन काय ठोस पावले उचलते याकडे संपूर्ण नाशिकचं लक्ष लागलंय. यासाठी उभारलेली जागा टाळली जाणं ही घटना केवळ गोविंदनगरपुरती मर्यादित न राहता शहरातील वाढत्या असहिष्णुतेचा इशारा देणारी ठरते. प्रशासनाची पुढील कारवाई काय होते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आपलं शासन, नाशिक. आपलं शासन, तुमचा विश्वास, आमची बातमी.